नमस्कार, डी24 पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकतात। 26 जानेवारी निमित्त पोलीस दल धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने गुणगौरव पुरस्कार पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात आला। यावेळी राज्यमंत्री जयकुमार रावल भाऊ व श्रीकांत ढिवरे साहेब तसेच आमदार अनुपभाई अग्रवाल या माध्यमातून या ठिकाणी आज पोलीस कर्मचारी यांचा गुणगौरव पुरस्कार या ठिकाणी देण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने पोलीस बांधव व कर्मचारी उपस्थित होते। यावेळी प्रतिक्रिया देताना श्रीकांत ढिवरे साहेब, विधानसभा लोकसभा अतिशय प्रेशर पोलिसांवर होतं, त्याचप्रमाणे आदरणीय पंतप्रधान साहेब, युनियन होम मिनिस्टर साहेब असे अनेकांचे बंदोबस्त अचानक आलेले होते। त्यातही सर पोलिसांनी अतिशय चांगली अशी कामगिरी केलेली आहे। आपल्याकडे अतिशय अल्प गुन्हे असे लोकसभा आणि विधानसभेला दाखल झाले, त्याच्यामध्ये असा सिरियस कुठलाही गुन्हा नव्हता। इनफॅक्ट लोकसभेला तर आपल्याकडे एकही गुन्हा इलेक्शन रिलेटेड दाखल झाला नाही। सर आपल्याकडे 2024 मध्ये एकूण 27 खून दाखल झाले। मी मुद्दाम उल्लेख करतो, ते 2023 पेक्षा ऑलमोस्ट 25% कमी आहे। आणि त्याच्यामध्ये सर मला आनंद वाटतो की एकही कुठलाही खून असा गँग रायव्हलरी किंवा अशा मोठ्या एखादा आपल्याला समाज म्हणजे लॉ अँड ऑर्डर इश्यूच्या अनुषंगाने झालेला नाही। तो घरगुती बायकोला हे झालं वगैरे अशा स्वरूपाचे सर्व ते खून आहेत। आपल्याकडे सर 2024 मध्ये एकूण 16 दरोडे पडले आणि मला खूप आनंद होतो की ते 16च्या 16 डिटेक्ट करण्यामध्ये आपण यशस्वी झालो। एकूण सर आपल्याकडे रॉबरी आपल्याकडे 50 घडल्या, त्याच्यापैकी आपण 40 उघड केलेले आहेत, म्हणजे त्याचं डिटेक्शन देखील आपलं 80% असं आहे। आपल्याकडे सर पॉक्सोचे टेक्निकल गुन्हे सोडले तर आपल्याकडे जेन्युइन असे 14 बलात्कार आहेत। त्या 14च्या 14 मध्ये आपण लोकांना अटक करून चार्जशीट केलेली आहे। सर एमपीडीए कायदा 2017 नंतर आपल्याकडे एकही केस नव्हती। ती आदरणीय कलेक्टर साहेबांच्या सहकार्याने आपण पहिल्यांदा 3 केसेस 2017 नंतर पहिल्यांदा सक्सेसफुल आपण केलेल्या आहेत। सर 2024 मध्ये आपण एकूण 7,500च्या वर प्रतिबंधात्मक कारवाया केल्या, त्या देखील 2023 पेक्षा प्रचंड मोठ्या प्रमाणात आहेत। सर काही काही गोष्टी असतात की ज्या समाजापर्यंत येत नाहीत सर, पण आमचे पोलीस अंडरग्राऊंड नेहमी काम करत असतात। सर आता हरवलेल्या स्त्रिया आपण एकूण 2024 मध्ये 409 शोधल्या आणि पुरुष 235 शोधले। हे आता आपल्याला सांगताना ऐकायला थोडंसं नॉर्मल वाटेल, परंतु त्या घरच्यांना हे अतिशय मोठी गोष्ट आहे सर। त्याचप्रमाणे सर आपल्या विधानसभामध्ये माननीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सीजर्सचा आम्ही खूप त्याच्यासाठी प्रयत्नशील असायचो, तरी मुंबई शहर, ठाणे अशा मोठ्या मोठ्या आयुक्त आल्यानंतर धुळे जिल्हा हा सगळ्या सीजर्स मध्ये 8व्या क्रमांकाला आपला जिल्हा होता सर। मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार देखील या ठिकाणी करण्यात आला। धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने संपूर्ण पोलीस बांधव उपस्थित होते। कॅमेरामॅन पप्पू अन्सारीसह जॉनी पवार, डी24 पेड चॅनल। जय हिंद, जय महाराष्ट्र।